क्षेत्रवासी गाव सारंग येथे तुम्हा सर्वांचे सुपरिचित असेल हरिभक्त परायण वैकुंठवासी जयराम अधिकारी यांच्या धर्मपत्नी त्याचप्रमाणे हरिभक्त परायण दत्ताभाऊ अधिकारी त्यांचे धाकटे बंधू काशीनाथ जयराम अधिकारी यांच्या मातोश्री इहलोक सोडून परलोकात गेलेल्या आहेत. आज जाऊन त्यांना 12 दिवस झालेले आहेत आणि हिंदू धर्माप्रमाणे आज ज्याला आपण रात्र म्हणतो त्या रात्रीचा कार्यक्रम आज आहे आणि त्यानिमित्त मजपामराची अल्पशी कीर्तनरूपी सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदे देऊळगावचे श्रीमंत तुकोबराया यांचा छोटे काणी 3 कडव्याचा विराण्या प्रकरणातील अभंग आहे. कदाचित तुम्हाला शंका येईल आजच्या कार्याशी अभंगाची संगत लागते की नाही, पण या अभंगातून आपल्याला 2च गोष्टी पाहायच्या आहेत. साधिले अवीट निजसुख आणि तुका म्हणे येणे जाणे नाही आता. या 2च गोष्टी अभंगातून आपल्याला पाहिजेत बरं का. पहिल्या कडव्याची दुसरी ओळ आहे साधिले अवीट निजसुख आणि तिसऱ्या कडव्याची पहिली ओळ आहे तुका म्हणे येणे जाणे नाही आता. चल का. आणि हा तुकोबरायांचा 3 चरणाचा छोटे खाणी अभंग आहे. तुकोबरायांच्या गाथेमध्ये विराण्या या प्रकरणात तुकोबरायांनी एकूण 31 अभंग टाकलेले आहेत. 31 अभंग विराण्यामध्ये आहेत बरं का. 3 प्रकार म्हणतात विरहिणी, विरहिण्या आणि विराण्या. चला का. माऊलीची विरहिणी आहे. पहिलं तोगे काऊ कोकत आहे ही माऊलीची विरहिणी प्रकरणातील अभंग आहे बरं का. आणि आपल्याला तुकोबरायांच्या विराण्या या प्रकरणातील हा 3 चरणाचा अभंग आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगातून तुकोबराया आपला अनुभव, आपल्या आयुष्यात आलेली अनुभूती वर्णन करतात. क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निजसुख, सांडी मांडी मागे केल्या भरोवरी, सांडी मांडी मागे केल्या भरोवरी, अधिकची परी दुःखाची तुका म्हणे येणे जाणे नाही आता, तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची पायी, सांडी मांडी मागे केल्या भरोवरी, सांडी मांडी मागे केल्या भरोवरी, अधिकची परी दुःखाची पांडुरंग करू प्रथमान पांडुरंग करू
म्हणजे करूया कीर्तन नामदेव महाराज सांगतात करू हे कीर्तन राम नारायण जनी जनार्दन ऐसे देखे. आणि आम्ही तर नेहमी सांगत असतो की जनतेतील जनार्दन आपण पाहायला शिकलो पाहिजे. बरं का? महात्मा ज्योतिबा फुले यांनी जेव्हा मुलींची शाळा काढली त्यावेळेला सगळ्या जाती जमातीची मुलं त्या ठिकाणी शाळेमध्ये येत होती. आणि जेव्हा मला हे सांगायचं आहे की सगळ्या जाती जमाती सगळा समाज जेव्हा एकत्र येईल बरं का तेव्हा या विश्वामध्ये समृद्धी नांदेल. जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती मी अमुक जातीचा आहे हे विसरत नाही, त्याला जातीचा विसर पडत नाही, त्याला धर्माचा विसर पडत नाही, तोपर्यंत या विश्वातील अराजकता कोणीही घालू शकत नाही. अराजकता घालवायची असेल तर आपण आपल्या आत्म्यापासून सुरुवात केली पाहिजे. आपल्यापासून की मी कोणत्याही जातीचा नाही, मी कोणत्याही धर्माचा नाही आणि मी कोणत्याही पंथाचा नाही. आणि हे त्या काळामध्ये नामदेव महाराजांनी समाजापुढे मांडलेले आहे. जनी जनार्दन ऐसे देखे. या जनतेमध्ये या जगामध्ये प्रत्येक जीव आहे, तो जीव त्या जनार्दनाचा अंश आहे. तो जीव तो किडी असेल, मुंगी असेल, कोंबडी असेल, बकरी असेल. महाराज मी नेहमी सांगतो की गोहत्या थांबवा असे म्हणणारे बकऱ्या कापून खातात, गोहत्या थांबवा असे आवाज उठवणारे कोंबडी कापून आधी खातात किंवा तिकडे बंड पुकारतात आणि जाताना मटणाच्या लाईनला लागतात, दुकानावर लागतात. हे जोपर्यंत कळत नाही आपल्याला तोपर्यंत ती हत्या सुद्धा थांबणार नाही. ती हत्या थांबवायची असेल तर इथून सुरुवात केली पाहिजे. आधी आपण सुधारलं पाहिजे, मग जग सुधारेल. आपण सुधारल्याशिवाय जग सुधारणार नाही. आणि जग सुधारण्याचा आपण कितीही प्रयत्न केला तरी चालणार नाही. आणि म्हणून आजची आपली जी सेवा आहे बरं का, आपले दत्ता महाराज आणि काशीनाथ महाराज यांच्या मातोश्री चंद्रभागाबाई जयराम अधिकारी या येलोक सोडून परलोकात गेल्या, पण त्यांच्या एकंदरीत जीवन प्रणालीचा विचार केला तर साधारण त्यांचं वय 93 वर्ष होतं. आणि 25 वर्षे त्यांनी देवाची भक्ती परमार्थ केलेले
शुद्ध परमार्थ ज्याला आपण म्हणतो बरं का, त्या एक आनंद संप्रदायाच्या सदस्या होत्या. हे सर्वात महत्वाचं आहे. त्या एक नामधारक होत्या बरं का. नामाचे धारक आम्ही नेणू प्रकार अनेक. लक्षात का, नामधारक असणं महत्वाचं आहे. नुसता वारकरी नको. नावाचा वारकरी काही कामाचा नाही. प्रत्येक व्यक्तीने नाम आपण धारण केलं पाहिजे. आणि नाम म्हणजे काय हा प्रश्न आपण समोरच्या ज्यांना शरण जाऊ त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे की नाम म्हणजे काय, नाम कसं आहे आणि त्याचा उच्चार कसा करायचा, या सगळ्या गोष्टी आपण आजमावल्या पाहिजे. आणि म्हणून आपल्यातून गेलेली जी मातोश्री आहे बरं का, त्यांचं 93 वर्ष वय होतं. 25 वर्ष नामाचा उच्चार केला आणि त्याचा परिणाम असा झाला की अगदी चालता बोलत्या त्या गेलेल्या आहेत बरं का. आणि मी तर नेहमी सांगतो, कधी कधी एखादी व्यक्ती झोपेतच गेली, त्यांच्या पश्चात त्यांची जी माणसं आहेत, जी मंडळी आहे, जे वारस आहेत, तर त्यांनाही माहीत नाही व्यक्ती गेली. आणि आता तर मी ऐकतो 10 माणसं जर गेले असतील तर जवळजवळ 7 तरी असे तर गेलेले आहेत आमच्या अनुभवाप्रमाणे, की म्हणे ती कधी गेली माहीतच नाही. उठवायला गेलो हलवली तर गेलेली होती. आणि असा मृत्यू यावा अशी आमची इच्छा आहे. कारण प्रत्येक व्यक्ती वारसासाठी म्हणते. वारस पाहिजे कशासाठी? पाणी पाजायला. पाणी पाजायला वारस पाहिजे. अरे जेव्हा वारसाच्या हाताने मृत्यूच्या समयी पाणी पाजलं जात आहे, ते पाणी म्हणजे काय आहे? मायेचं प्रतीक आहे. आणि ते पाणी एकदा घशाखाली गेलं की माया निर्माण होते आणि मायेमुळं मोह निर्माण होतो आणि जाणाऱ्या व्यक्तीला वाटतंय मी मरूच नाही, मी मरूच नाही, म्हणून असं मरा जैसा झांकिले घटीचा दिवा. माऊली अगदी किती सुंदर सांगते की दिवा आहे, त्याच्यावर आपण एक झाकण टाकलं आणि झाकणामुळे नंतर उघडून पाहिलं तर तो आतील दिवा केव्हा विझला हे कुणालाच माहीत नाही. असं माणसानं जावं, माणसानं असं जाण्याचा प्रयत्न करावा. आणि अशी माणसं जातील जे नामधारक आहेत बरं का. हा नामाचा प्रताप आहे. आणि म्हणून आमची माऊली अशा पद्धतीने आपला देह इथेच ठेवून आणि त्या परलोकवासी झालेल्या आहेत. आपला आत्मा परमात्म्यात विलीन केलेला आहे बरं का. आत्मा हा परमात्म्यात विलीन करायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यासाठी विशिष्ट प्रक्रिया आहे, ती सद्गुरूकडून समजावून घेतली पाहिजे. आणि म्हणून माऊलीचे एकंदरीत त्या कुटुंबावर झालेले संस्कार आपण पाहिले तर तुकोबांच्या उक्तीप्रमाणे कुळी कन्या पुत्र होती जो असे जागता धन्य माता पिता तयाचे तुकोबाराया. त्यांच्या वडिलांना धन्यता देतात. कुणाच्या? आपुलीय हिता. आपलं हित कशात आहे हे ज्याला कळलं, आपल्या हिताचा विचार जो करतो बरं का, मग त्याच्यात कदाचित संत असतील येतो हिताचा कळवळा. जीव तुटत असेल जळतीला किंवा हित ते करावे देवाचे चिंतन.
करुणीय मन शुद्ध व्हावे. आपलं मन शुद्ध केलं पाहिजे. मन शुद्ध करून आपल्याला भगवंताचं नामस्मरण चिंतन भजन करायचंय. आणि जे भजन नामस्मरण चिंतन आहे ते खरं हित. अन्यथा आपण ज्यामध्ये हित पाहतो आणि काहीतरी हिताचं कर म्हणजे हिताचं कर म्हणजे आपण भरपूर शिकलो पाहिजे. हिताचं कर म्हणजे आपण नोकरी केली पाहिजे. हिताचं कर म्हणजे काहीतरी व्यापार धंदा केला पाहिजे. 2 पैसे आपण कमवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे प्रत्येकाचं एक उद्दिष्ट आहे. प्रत्येक आईवडिलाला वाटतंय माझा मुलगा शिकावा, नोकरीला लागावा, त्याने धंदा व्यवसाय काहीतरी करावा, 2 पैसे कमावे म्हणजे तुझं हित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढं केल्यानंतर त्याचं नोकरी लागली, तो चांगल्या व्यवसायात तो उतरला, त्याचं लग्न झालं की मग आई काय म्हणते, आता डोळे मिटले तरी चालतील. आता मी माझे डोळे मिटले तरी चालतील म्हणजे मी तुला जन्माला घातल्याचे काय झालं, सार्थक झालं. पण तुकोबराने त्याच्यावर शेरा मारला महाराज. आता उघडे डोळे, जरी अध्यात्मीनं कळे मातीची खोळे दगड आला. तुम्हाला सांगतात की ज्याला आपले डोळे उघडले नाही म्हणजे त्याचं आपलं पारमार्थिक हित, आपण जन्माला कशासाठी आलो हे ज्याला कळलं नाही. तुकोबा सांगतात मातीची या खोळे दगड आला पोटाशी, म्हणजे आईच्या उदरातून तो दगड म्हणून बाहेर आला. तिच्या कुशीला काय झाली, खाच पडली. बरं का, आणि आपल्याला आईची पूस उजवायची आहे. बरं का, कारण उजला वया आलो, खरा खोटा निवाडा, म्हणजे आपला जो जन्म आहे तो वाटा उजला वयाला, म्हणजे हा जो रोड आहे ना त्याच्यावर आता हा डांबरे रोड आहे, त्याच्यावर सिमेंट कॉन्क्रीट करण्यासाठी आपला जन्म नाही. उजला वया आलो वाटा म्हणजे नेमकं काय, तर आम्ही आतापर्यंत 184 योनीमध्ये ज्या वाटेने आपण फिरत आलो आहे ती वाट उजलवायची आहे. आणि ती वाट ज्या दिवशी उज्ज्वल होईल, प्रकाशमान होईल, तर त्या दिवशी आता नाही येणे. बस एवढ्यासाठी आपला जन्म आहे महाराज. आणि म्हणून या मातोश्रीने तसे संस्कार या मुलांवर घडवलेले आहेत. त्यांची दोन्ही मुलं, दोन्ही सुना, अन्यथा नातवंड वगैरे, पतिरात त्यांचे, ही सगळी मंडळी मानकरी आणि हे संस्कार घडवलेले आहेत. आज अशा पद्धतीनं प्रत्येकाने जर ठरवलं, मी नेहमी सांगतो आपलं कुटुंब, आपली पत्नी किंवा पत्नी असेल तर आपला पती, आपले आई वडील हे सगळे कसे असले पाहिजे, त्याच्यासाठी आपण जन्माला आलो आहे की त्यांना सांगितलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही त्यांना आई असेल तर मुलाला शिकवलं पाहिजे, बाळा तुझा जन्म कशासाठी आहे. अरे मदालसा माता होऊन गेली, मदालसा माता होऊन गेली, त्याने सत्याची ओळख आपल्या मुलांना करून दिली महाराज. आणि ते जे सत्य त्रिकालाबाधित सत्य आहे त्याची ओळख करण्यासाठी तुमचा आमचा जन्म आहे. आणि म्हणून
वस्तू अभंगातून तुकोबर आहे तो सुंदर सांगतात पहा की क्षणभरी आम्ही सोसिले वाई तुकोबारा सांगतात बरं का. क्षणभरी तुकोबारांच्या जीवनातील एक क्षण म्हणजे संपूर्ण आयुष्य. बरं म्हणजे थोडक्यात मी सांगेन की तुकोबाराया व्यवहारिक सत्तेमध्ये बोलतात. क्षणभरी आम्ही सोसिले वाईट पण पारमार्थिक सत्य सांगतात साधिले अवीट निजसुख. पारमार्थिक सत्तेमध्ये जेव्हा ते पदार्पण करतात तुकोबराया तेव्हा विश्वाला सांगतात साधिले अवीट परब्रह्म निजसुख. बरं का. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये एक क्षणभर वाईट सोसलं, क्षणभर दुःख सोसलं, पण त्या दुःखाचा परिणाम असा झाला की आम्ही साधिले अवीट निजसुख. अवीट कधीही न संपणार जे सुख आहे ते आम्हाला प्राप्त झालं. केव्हा प्राप्त झालं? क्षणभरी आम्ही एक क्षणभर आम्ही वाईट सोचलं, दुःख सहन केलं, त्याचा हा परिणाम आहे. पुढे पाहू आपण. बरं का. सांडी मांडी मागे केल्या भरोवरी तुकोबारा सांगतात आणि आधीची परी दुःखाची या मी हे मला आता कळलं. सांडी मांडी मागे केल्या बरोबरी म्हणजे मागे कदाचित अनेक जन्मात असतील किंवा तुकोबारायांना जेव्हा सद्गुरूची भेट झाली ते नामधारक झाले त्याच्या मागचा काळ, त्याच्या आधीचा काळ. सांडी मांडी मागे केल्या बरोबरी फार प्रयत्न केला. संसार प्रपंच बायकामुळं सावरण्याचा फार प्रयत्न केला तुकोबारायाने, पण अधिकची परी दुःखाची आहे. पण जसा तसा तुकोबारायाने भरोभरी म्हणजे संसार भरवण्याचा प्रपंच नीटनेटका करण्याचा प्रयत्न केला. अधिकची परी दुःखाची आहे, पण त्यांच्या वाट्याला त्यांच्या आयुष्यभर दुःखाने त्यांना सोडलं नाही. आणि म्हणून तुकोबाराया सांगतात की आता नाही येणे जाणे. जरी आम्हाला प्रपंचाने दुःखाने जरी छेडलं असेल बरं का, पण जे आम्हाला अवीट असं निजसुख प्राप्त झालं त्या सुखाच्या परिणितीमुळं आता नाही येणे जाणे. बरं का. राहिलो अनंताची पायी. बरं का. म्हणजे ही जी अबाधित सत्ता आहे ती सत्ता तुकोबारायांना प्राप्त झाली आणि त्यांच्यामुळं क्षणभरी आम्ही सोसिले वाईट याची त्यांना आठवण सुद्धा राहिली नाही. असे तुकोबाराया या अभंगातून सरळ सरळ आपलं भावार्थ प्रतिपादित करतायत. यांनी आपण विचार केला तर गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात जातच ध्रुव मृत्यू मृत्यू जन्म ध्रुव जन्म मृतस्य तस्मात परिहारार्थ न त्वं स्वचितुं हर्षि. भगवान आणि अर्जुना सांगतात हे अर्जुना जातस्य ध्रुव मृत्यू. जातस्य म्हणजे तो जन्माला आला. बरं का. ध्रुव म्हणजे अटल, त्याचा मृत्यू अटल आहे, तो कोणीच टाळू शकत नाही. मी ते मागे सांगितलं की एक वेळ आम्ही जन्म टाळू शकतो पण मृत्यू कोणीच टाळू शकत नाही. तुम्ही जन्म कसे टाळू शकता? हो, जन्म टाळू शकतो. कदाचित नुकतंच एका दाम्पत्याचं लग्न झालेलं आहे आणि एका वर्षात त्याला मूल होणार आहे. एका वर्षात त्याला मूल होणार आहे, पण त्यांनी ठरवलं 5 वर्ष मूल होऊन द्यायचं नाही. काय ठरवलं? 5 वर्षे आपल्याला मूल नको. म्हणजे मला त्यातला अर्थ नाही कळत, पण लोक म्हणतात एन्जॉय करायचं. एन्जॉय म्हणजे काय ते मलाच नाही कळलं. म्हणजे 5 वर्षे एन्जॉय करायचं म्हणजे मूल होऊन द्यायचं नाही. मला वाटतं एन्जॉय तेव्हा होईल, एन्जॉय शब्द जो आहे तो तेव्हा आनंदामध्ये त्याचं परिणती होईल की जेव्हा तुमच्याकडे एक दाम्पत्य असेल, ती मुलगी असो नाही तर मुलगा असो, त्याच्यासारखा आनंद आहे का जगात? पण त्याने काय ठरवलं? 5 वर्ष मूल नको.
मला काय सांगायचंय, म्हणजे तुम्ही ठरवलं ना जन्माला नाही घालायचं तर नाही येऊ शकत, पण जन्माला आला ना मृत्यू अटल आहे. तुम्ही किती प्रयत्न करा, कदाचित कितीही प्रयत्न केला तरी मरावंच लागेल. मार्कंडेय ऋषी त्याचं आयुष्य किती होतं? फक्त 12 वर्षाचं आयुष्य होतं. 12 वर्षाचं आयुष्य. 12 वर्ष लागलं आणि आई वडील नाराज झाले. आई तू नाराज का ग? तेव्हा आईने सांगितलं, बाळा तू नवसाचं बाळ आहेस आमचं, आणि ज्याच्याकडे आम्ही नवस केलं ना त्या मुलीने सांगितलं की तू फक्त 12 वर्षात आहे, 12 वर्षानंतर जाईल, आणि म्हणून आम्हाला खरंच आहे. मग आपलं आयुष्य वाढवता येईल का? वाढवलं आयुष्य. मार्कंडेयाने आपलं आयुष्य वाढवलं, जंगलामध्ये गेला, भगवान शंकराला प्रसन्न केलं, आणि यमदूत आणि शिवदूत दोन्ही आले, पण त्यावेळेला मार्कंडेय हा भगवान शंकराच्या पिंडीला मिठी मारून होता, आणि तिथे दोघांची शिवदूतांची आणि यमदूतांची बाचाबाची झाली, आणि शिवदूत त्याने सोडवलं. पुढे सांगतात असं 7,000 वर्ष जगला, पण तो 7,000 वर्ष जगला नाही, त्याचं आयुष्य इतकं मोठं आयुष्य आहे मार्कंडेय ऋषीचं. मार्कंडेय पुराणावर आद्य शंकराचार्याने काय केलं? भाष्य केलं, आणि म्हणून आद्य शंकराचार्य जगात त्यांची ख्याती झाली. मार्कंडेय पुराणावर सहसा कोणी भाष्य केलेलं इतकं मोठं म्हणजे पुराण आहे मार्कंडेय ऋषीचं, आणि त्याचं वय सुद्धा अतिशय आहे. पण आता आहेत का ते? म्हणजे भरपूर जगले ते, पण एक दिवस जावंच लागलं. तुम्ही किती प्रयत्न करा जगण्याचा, म्हणजे आपण पोचलो नसतो ना हॉस्पिटलमध्ये आणि वेळीच ऑपरेशन झालं नसतं तर मेला असता, म्हणजे आता मरणारच नाही तो, म्हणजे मरावंच. जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवं जन्म मृतश्च. बरं का, जो जन्माला आला त्याचा मृत्यू अटल आहे, आणि जो मेला त्याचा जन्म सुद्धा अटल आहे. अर्जुना, जो मेला ना त्याला जन्माला यावंच लागेल. मग तस्मात परिहरते न तुम सोचतुमाशी. अरे कशासाठी शोक करतोस अर्जुना? कशासाठी शोक करतोस? जो मेला तो जन्माला येईल, तो जन्माला आला तो मेल्याशिवाय राहणार. बरं का, पण त्यावर सुद्धा कडी गेली कबीर महाराजांनी. बरं का, अरे मरना सब कोई कहे, मर जाना कोई शरीर मध्ये, ऐसा मरना होगा फिर जन्म न होय कबीर मध्ये. त्याच्यावर कडी केली कबीर महाराजांनी. कबीर महाराज सुद्धा अवतारी पुरुष होते, त्याने सांगितलं, अरे असं मरा पुन्हा जन्म येणार नाही. मरायचंच आहे आपल्याला मरायचंच आहे, तर असं मरा फिर जन्म न होय कबीर मध्ये, पुन्हा जन्माला यायचंच नाही. कबीर महाराज सांगतात, त्याचे पुढे जाऊन तुकोबाया सांगतात कलियुगामध्ये, नाही का, जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाग तुकोबाराया अगदी शपथ घेऊन सांगतात की पुन्हा जन्म येणारच नाही. बरं का, पुन्हा जन्म येणारच नाही असं काहीतरी करा. बरं का, आणि ते करण्यासाठी सद्गुरू वाचून सापडेना सोय, धरावे ते पाया ध्याचे किंवा संत वाचून या नाम नाही हाता, साधने साधिता कोटी गुणे. नाथ महाराज सांगतात, नामदेव महाराज सांगतात, अगदी सारखाच अभंग आहे नाथांचा आणि नामदेव महाराजांचा. संत वाचून या नाम नये आता, साधने साधिता कोटी गुणे. जैसा कांतीविन करणे संसार,
साधन विचार व्यर्थ केला. एखाद्याला पत्नी नसेल आणि त्याने संसार करण्याचा प्रयत्न केला, किती सुंदर जरी घर झाडलं, किती चांगली भांडी घासली, तरी स्त्रीसारखी चकाकी त्या भांड्याला येणार नाही. त्यांनी फक्त घासली. पुरुष फक्त भांडी घासू शकतो, भांड्याला चकाकी आणण्याचं काम फक्त स्त्रीच करू शकते. तुम्ही म्हणाल हे माझं मत नाही, हे नाथांचं मत आहे आणि नामदेवरायांचं मत आहे. जैसा कांतेविन करणे संसार, साधन विचार व्यर्थ केला म्हणजे पुरुषाने संसार करण्याची जेवढी साधनं केली ती सगळी साधनं फुकट गेली. संसारच करायचं असेल तर लग्न करावं लागेल. लग्न केल्याशिवाय संसार थाटता येणार नाही. आणि म्हणून बरं का, जन्म नाही अनेक तुका म्हणे माझी भाग तुकोबराची शब्देवर सांगतात. पुन्हा जन्म येणारच नाही, त्याच्यासाठी संतांना शरण जावं लागेल, योग्य सद्गुरूला शरण जावं लागेल. त्याशिवाय आपल्याला काहीही करणार नाही. अन्यथा आपण जर सद्गुरूला शरण गेलो तर गीतेमध्ये भगवंत सुंदर अर्जुनाला सांगतात, जैसे जीर्ण वस्त्र सांगितले मग नूतन वेळीचे तैसे ध्यान तयाचे स्वीकारायचे चैतन्य नाथे. हे अनुभूती, अनुभव प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सद्गुरूच करावा लागेल. जैसे जीर्ण वस्त्र सांगितले, आता हा कपडा आहे, हा खराब झाला, हा फाटला, जुना झाला. जैसे जीर्ण वस्त्र सांगितले मग नूतन वेळीचे नवीन शिवून आणला आणि तो अंगावर टाकला. किती आनंद आहे, किती आनंद आहे. नवीन शर्ट शिवल्याचा, नवीन कपडा पेरण्याचा अतिशय त्या व्यक्तीला आनंद झालेला आहे. तैसे ध्यान करायचे सांडीचे चैतन्य नाथे. त्याचप्रमाणे भगवंत अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, याच न्यायाने या देहाचा चैतन्यनाथ म्हणजे आत्मा त्याग करतो आणि दुसऱ्या देहामध्ये तो प्रविष्ट होतो, म्हणजे नवीन देह धारण करतो. पण मला वाटतं नेहमी ती प्रक्रिया उलटी आहे. प्रक्रिया भगवंत जरी अर्जुनाला सांगतात, पण मला नेमकी प्रक्रिया उलटी दिसते. कारण हा शर्ट फाटल्यानंतर नवीन शर्ट शिवून आणला आणि तो मी परिधान केला म्हणून मला आनंद आहे. तो शर्ट मी परिधान केला, त्या शर्टाकडे तो पुन्हा पुन्हा पाहतो, किती सुंदर शर्ट आहे. म्हणजे तो शर्ट पहिरण्याचा आनंद त्या जीवाला आहे. पण आता इथे नेमकं उलट आहे बरं का. तसं बरं का, जीर्ण वस्त्र सांगितले मग नूतन वेळीचे तैसे ध्यान करायचे स्वीकारीचे चैतन्य नाथे. आता याच्यात जो आत्मा आहे ना, तो आत्मा सुद्धा याला सहसा सोडित नाही. सोपं नाही येते. गेली 100 वर्ष इथे राबलाय तो. कदाचित सुख भोगला असेल नाही. आता नाहीतरी आपण पाहतोच अवस्था कशी ती. एखादी बाई, नवरा फार दारुडे आहे, फार दशा लावली प्रपंचाची, मुलाबाळांची, बायकोची दशा झाली, तरी सुद्धा ती नवीन साडी आणतेच वटपौर्णिमेला. असाच पती मिळो 7 जन्म, एकच जन्मात नको 7 जन्म मिळो. हे कळण्यासाठी सद्गुरू करायचं नाही आपल्याला. जेव्हा या देहाच्या आत्म्याने जेव्हा त्याग केला ना, तेव्हा तो आनंदी नव्हता. तो आनंदी नव्हता कारण उद्या त्याला ज्या ध्येयाचा स्वीकार करायचा आहे तो स्वीकार आहे वासनेच्या संगे जाऊ नको. मला नाही सांगायचे ते, रावणाचं कथा मला सांगायची नाही. पण वासनेच्या संगे म्हणजे सूक्ष्म देह, त्याला वासना देह म्हणतात, त्याला लिंग देह म्हणतात. आणि त्या लिंग देहाची, वासनामय देहाची
सूक्ष्म देहाच्या संगतीने आत्मा या देहातून बाहेर पडतो आणि या देहातून बाहेर पडल्यानंतर त्या सूक्ष्म देहाबरोबर सूक्ष्म वासना असते आणि त्या वासनेप्रमाणे त्याला जन्म घ्यावा. अंतिमती सागती नाही का, म्हणजे मृत्यूच्या वेळेला तुमची जशी बुद्धी झाली असेल त्याप्रमाणे किंवा मृत्यूच्या वेळेला तुमची जशी वासना असेल तसा तुम्हाला पुढचा देह प्राप्त होईल हे शास्त्र सांगत आहे. आणि म्हणून आपल्याला पुढचा देह जो येणार आहे समजा तो डुकराचाच असेल नाही का. मी मागे सांगितलं की एका राजाला डुकराचा जन्म येणार होता आणि मग त्याने आधीच आपल्या मुलाला सांगितलं होतं कारण भविष्यवाणी होती, भविष्यकारण सांगितलं होतं की तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला डुकराचा जन्म येईल. आणि ते शिवोपासक होते, शिवोपासक होते बरं का, सूर्याची उपासना करायची. पण त्यानं त्या भविष्यकाराने सांगितल्यामुळं ते जिवंत असताना मुलाला रागा केला, सिंहासनावर बसवलं आणि मुलाला सांगितलं बाळा मला मी मेल्यानंतर जो जन्म येईल तो डुकराचा असेल आणि मग तू धनुर्धर राजा आहेस, मग तू काय कर मला बंदुकीची गोळी मार, बंदुकीची किंवा बाणाने मार आणि मारल्यानंतर मग मी पुन्हा जन्माला येईल असं सांगितलं. पण खून काय म्हणे खून आहे मी जो डुकराचा जन्म घेईल माझ्या कपाळावर चंद्रपूर असेल. झालं ना तो राजा मेला, डुकराच्या जन्माला आला. अगदी ते सिंहासनाच्या थोडक्यात की जो राजवाडा होता तिथेच फिरायचं ते डुकर, तिथेच वगैरे वगैरे खायचं वगैरे वगैरे. म्हणजे सार्वजनिक संडास माहिती ना, सार्वजनिक संडास 10-15 संडास लाईनमध्ये बांधलेली होती आणि तिथे तो फिरायचा, आपला उदरनिर्वाह करायचा तो. आणि एक दिवशी म्हणजे राजपूत तिथे गेले आणि त्याने पाहिलं माझेच वडील आहे, ते चंद्राची कोर पाहिली आणि त्याने लगेच ते धनुष्य काढलं आणि त्याच्यावर रोखल्याबरोबर ती बोलत अरे थांब म्हणे बाळा थांब, मारू नकोस, मी जिथे आहे ना सुखे. तो राजा होता मागच्या जन्मात, आता कुठे तो डुकराच्या जन्मात आहे. बरं काय खातो, बालाजीचा बेत आहे का, श्री बालाजीचा बेत काहीच नाही, तरी तो तिथे सुखी आहे. मला हे सांगायचंय. आणि म्हणून आत्म्यावर केलेला हा आरोप आहे फक्त मरत हे शरीर न मरे आत्मा, हे शरीर मरत आहे आत्मा मरत नाही, या अनुभूतीपर्यंत प्रत्येक मनुष्य प्राण्याने पोहोचलं पाहिजे. मरत हे शरीर न मरे आत्मा, आत्मा कधीच मरत नाही, आत्मा नित्य आहे, आत्मा कधी जन्माला येत नाही. या अनुभूतीपर्यंत जेव्हा आपण पोहोचू त्यावेळेला आम्हाला कोणत्याही प्रकारचं दुःख होणार नाही, कोणत्या प्रकारचं दुःख होणार नाही. आणि म्हणून आजची जी स्थिती आहे त्या स्थितीचं वर्णन तुकोबराच्या पहिल्या चरणात Yeah.
कवी ते कधी न संपणारं सुख तुकोबरा सांगतात की आम्हाला प्राप्त झालं, पण ते तुकोबरायांना प्राप्त झालं. तुकोबरा पुढेही सांगतात, विराण्यामध्ये सांगतात, न सहावे तुम्हा या जनाचे कूट माहिती आहे ना, त्याला काय करायचं, एक मात्रा द्यायचा आणि पुढे नि लिहायचं, न लिहायचं, कुटाने न सहावे तुम्हा. तुकोबा सांगतात म्हणजे क्षणभरी आम्ही वाईट सोचलं तर आम्ही सोचलं, तुम्हाला नाही जमणार. तुकोबा काय सांगतात, न सहावे तुम्हा या जनाचे हे कूट आणि बोलती वाईट उखट येते. बरं का, हा जो समाज आहे ना, हे जन आहे ना, या जनाचे कुटाने तुम्ही सहन करू शकत नाही, कारण हे जन वाईट बोलतात आणि ओखटे इतकं वाईट बोलतात की तुम्ही त्याचा त्याग करा, ओखट अतिशय भयंकर वाईट असं हे जग बोलून राहिलेलं आहे. ते तुम्हाला सहन होणार नाही. फक्त क्षणभर आम्ही सोशिले ते आम्ही सोसू शकतो, हे तुकोबा सांगतात. कारण त्यांच्या अंगात तेवढी ताकद होती, ज्ञानाची सहन करण्याची ताकद तुकोबरायांकडे होती. एरवी आपण तुकोबांच्याच बाबतीत विचार केला, कोपले पाटील गावाचे गावचे लोक सुद्धा कोपले. आता माझं भीक कोण झाली, आता मला भीक कुठेच मिळणार नाही. एवढ्याने तुकोबा थांबला नाही, तर जळ तसे काया लागला ओढवा जलती हे काय. बरं का, कोणाकडे गेले होते ते मी नावानिशी नाही सांगत, पण तुकोबरायांना त्यांच्या शिष्यानेच बोलावलं होतं. त्या शिष्याचं नाव नाही सांगत मी. त्या शिष्याकडे ते गेले. बरं का, आणि तुकोबा आले म्हणून फार आनंद झाला आणि ते बाहेर दुकानावर गेले काहीतरी आणायला. तेवढ्यात त्यांच्या पत्नीने उकळतं पाणी त्यांच्या अंगावर होतं. उकळतं पाणी त्यांच्या अंगावर होतं. जळ तसे लागला वणवा, जळ तसे काया. अगदी काया तळायला लागली तरी तुकोबा सांगतात, क्षणभरी आम्ही, तरी काय सांगतात, क्षणभरी आम्ही सोसिले वाईट. आणि तेच पुढे जाऊन सांगतात, सुख पाहता जवा पाडे, सुखा पाहता जवा पाडे, जवा पाडे म्हणजे जवा एवढं सुद्धा नाही. जव माहिती आहे ना, म्हणजे गव्हाचा सावत्र भाऊ जव. एकदा दुष्काळ पडला होता तेव्हा अमेरिकेकडून आयात केली होती जवाची. जव आणि पिवळी ज्वारी म्हणजे ती तिकडे डुकरं खातात ती ज्वारी. तो जव डुकरं खातात ते इथे माणसांना त्यांनी पाठवलं होतं, म्हणजे पुण्याचं काम. काय केलं, अमेरिकेने भारताला दान केलं, आयात जाऊन खावा. पण काय खावा, पिवळी ज्वारी जव.
जवा पाडे जवाईपेक्षा कमी सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढं दुःख जेव्हा तुम्ही सहन कराल तेव्हा तुम्हाला जवापेक्षा कमी प्रचित जवापेक्षा कमी आकाराचं सुख प्राप्त होईल. अन्यथा मन सुद्धा दुःखाचे डोंगर सोसल्याशिवाय सुखाचा मार्ग लागत नाही. दुःखाचे डोंगर सोसायचे आहेत, दुःखाचे डोंगर ओलांडायचे आहेत आणि तेवढं केल्यानंतर सुख किती प्राप्त होईल ते नाही सांगितलं. सुख मिळेल तुम्हाला, पण एवढं दुःख सहन केल्यानंतर मिळेल ते तुकोबा सांगतात. क्षणभरी आम्ही सोसले वाईट. अतिशय कठीण समजते समाजाचा आपण जर विचार केला तर थोडक्यात आपण पाहूया. आद्य शंकराचार्य सांगतात प्रतिभाषिक सत्ता, व्यवहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता. आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की आद्य शंकराचार्य सांगतात ब्रह्मसत्य जगमिथ्या, ब्रह्मसत्य जगमिथ्या एवढेच आद्य शंकराचार्य सांगताहेत. पण तेच आद्य शंकराचार्य इतकं सुंदर वर्णन करतात. प्रतिभाषिक सत्तेचं सांगत असताना ते सांगतात की दोरीवर सर्पाचा भास झाला किंवा शिंपल्यावर रुपयाचा भास झाला. म्हणजे जेव्हा मी समुद्र किनारी दुपारी 12 वाजता फिरायला गेलो तर समुद्राच्या किनाऱ्याला एक शिंपला लागला होता. तो शिंपला मोठा असतो बरं का, आपल्या नदीमध्ये असते ती शिंपली, ती शिंपली असते म्हणजे छोटी शिंपली आणि तो शिंपला तो समुद्राच्या किनाऱ्याला लागतो. कदाचित जर कोणतं पाणी स्वातीच्या उदके शिंपल्यात मोती, स्वातीच्या उदके शिंपल्यात मोती. त्या शिंपल्यामध्ये जर स्वातीचं उदक पडलं तर मोती होतो. कारण स्वाती नक्षत्र निघाला की ते शिंपल्या किनाऱ्यावर येतात आणि असे तोंड वाचून जातात. पण एखादाच भाग्यवान असतो आणि ज्याच्या मुखात ते स्वातीच्या नक्षत्राचं पाणी पडलं की तो मिटला जातो आणि मिटल्याबरोबर त्याची जी देह अवस्था आहे, जी जीवावस्था आहे ती नष्ट होते आणि तो काय होतो, जड होतो, कडक होतो आणि लगेच म्हणजे कुठे जातो, समुद्राच्या तळाशी जातो. आणि तो मोती कोण खातो, हंस पक्षी. हजारो किलोमीटर तो कुठे आकाशात आहे, तिथून तो अनुसंधान करतो, तिथून संधान धरतो आणि नेमकी त्याला हजारो किलोमीटर वर जसं आपण आकाशात चांदणी पाहतो तसा त्याला तो मोती दिसतो. तो अगदी समुद्राच्या तळाशी जाऊन तो मोती घेऊन बाहेर येतो. मोती घेऊन बाहेर आला की तुम्हाला आध्यात्मिक गंमत सांगतो. जे मोठे मोठे पर्वत आहेत, पर्वतराजी, तर तिथे हा मोती विकणारा माणूस तिथे काय करतो, असं काहीतरी चिकट पदार्थ नेऊन ठेवतो तिथे. हा हंस जेव्हा पाण्यातून बाहेर तो उंच भरारी घेतो आणि उंच भरारी घेतल्यानंतर त्याला मोती खायचे आहे, मोती तसा खाता येणार नाही. तुम्ही आपण जर पाण्यात पोहायला गेलो, तुम्ही पाण्यात काय खाऊ शकता का, पाण्यात खाऊ शकता काय, नाही खाऊ शकत. तसं या हंसाला सुद्धा आकाशात भरारी घेऊन मोती खाता येत नाही, म्हणून तो त्या पर्वतराजावर उतरतो आणि तिथे उतरल्यानंतर तो मोती खाली ठेवतो आणि तो मोती चिकटला जातो. त्याने कितीही प्रयत्न केले तरी त्याच्या चोचीमध्ये तो मोती परत येत नाही. शेवटी तो हताश होतो, अगदी चोचीतून रक्त यायला लागतंय. शेवटी तो नाद सोडून देतो, निघून जातो आणि मग ज्याने ती प्रक्रिया केलेली आहे तो जातो आणि तो मोती घेऊन येतो. लक्षात का, म्हणजे त्या हंसाला सुद्धा तो मोती खाता येत नाही. प्रतिभाषिक सत्ता. आद्य शंकराचार्य सांगतात की संध्याकाळचा टाइम आहे, अंधार पडलेला आहे, अंधुक प्रकाश आहे आणि ती व्यक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते. घरात प्रवेश केल्यानंतर त्याला तिथे दोरी पडलेली असते, वाकडी वाकडी असते.
आणि त्या दोरीवर त्याला सर्पाचा भास होतो. कल्पना केली त्याने, प्रयत्न नाही केले नेमकं काय पाहायचं, आणि एक कल्पना केली. कल्पना हे मनभूत आहे. कल्पना कशाला म्हणतात? जे मनाचं भूत, म्हणजे मनामध्ये भूत शिरलं, त्या भूताने ठरवलं साप आहे, साप आहे. आणि म्हणून अनेक प्रकारे प्रयत्न केले साप मारण्याचा. अगदी बाहेर तो जोरात जोरात मारायचा, आवाज करायचा, आवाजाने साप पडून जाईल. पण त्याने पुन्हा ठरवलं साप साधा नाही. आपण इतके इकडे उड्या मारतो, इतकं बोंबाळतो, तरी साप पडत नाही. याचा अर्थ तो साप सामान्य नाही, साप माणसाला घाबरणारा नाही. म्हणजे काय झाली, त्याची जी कल्पना आहे ना, त्या कल्पनेने अधिक मोठं घर घेतलं. अधिक तो भयग्रस्त झाला की साप सामान्य नाहीये आणि आपण घरात कसा प्रवेश करायचा. घाबरला, तो घाबरला आणि बाहेर पडायला लागला. मग एक म्हातारा होता, अरे म्हणे काय, अरे म्हणे साप आहे, साप आहे. साप आहे का म्हणे, आपण पाहू चला म्हणे. तर पुन्हा गेले, लांबून पाहिलं तर साप आहेच, पण म्हणे साप नेमका कोणता आहे तो पाहूया. आणि म्हणून त्यांनी काय केली, दिवा आणला, दिवा, प्रकाशाचा होता दिवा आणला, आणि बाहेरच असा दिवा दाखवला तर साप अदृश्य झाला. जो आधी साप दिसला होता ना, तो साप अदृश्य. अरे म्हणजे साप नाहीये, दोरी आहे. साप नाही, काय आहे, दोरी आहे. आणि मग त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. थोडक्यात दोरीवर साप भासणं या नाव प्रतिभाषिक सत्ता. दोरीवर सापाचा काय झाला, भास झाला. अन्यथा दोरी ही त्याची काय आहे, सत्ता आहे. कुणाची? साप. साप हा दोरीच्या सत्तेवर भासला. आता साप नाहीये, दोरी आहे. पण दोरी सुद्धा मिनिमी दोरीचा पण नाश होणार आहे, प्रतिभाषिक सत्ता. आता व्यवहारिक सत्तेमध्ये आद्य शंकराचार्य सांगतात की मी जरी जगाला हा धडा दिला की ब्रह्मसत्य जग मिथ्या, पण व्यवहारिक सत्तेमध्ये जग मिथ्या नाही, जग हे सत्यच आहे. हे कोणी सांगितलं? आद्य शंकराचार्याने त्याचा उलगडा केला की जोपर्यंत हा जीव व्यवहारिक सत्तेत आहे, तोपर्यंत मी आयुष्यभर जरी कोंबडले की जग खोटे आहे, ही बायका मुलं खोटी आहे, संसार खोटे आहे, हे घर खोटे आहे, हे सगळंच खोटे आहे. दिशेते नाही का, उपजेते नाशे, नाशले ते पुनरपी दिशे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. पण सोडतो का कोणी? का सोडत नाही? आद्य शंकराचार्य सांगतात की जोपर्यंत तुम्ही व्यवहारिक सत्तेत आहात, तोपर्यंत जग मिथ्या नाही, जग हे सत्यच आहे. आणि म्हणून कोणतीही व्यक्ती आतापर्यंत माझ्याश्री आणि ज्याने हे जग मिथ्या ब्रह्मसत्य सांगितलं त्याने सुद्धा सोडली नाही. कारण आईच्या अंत्यसमयी शेवटची प्रक्रिया करण्यासाठी आद्य शंकराचार्य आले होते. आईची मृत अवस्था पाहिल्यानंतर त्यांच्या सुद्धा डोळ्यातून आसू आले, रडले. शंकराचार्य रडले आईची मृत अवस्था पाहिल्यानंतर. रडेल तो, रडावंच लागेल. का? तर पारमार्थिक सत्तेतून व्यवहारिक सत्य झाले. व्यवहारिक सत्तेमध्ये दुःख आहे, व्यवहारिक सत्तेमध्ये दुःख आहे. आणि म्हणून तुकोबा सांगतात की क्षणभरी आम्ही सोसले वाईट. क्षणभर फक्त त्याने वाईट सोसलं. कुठे होते ते? व्यवहारिक सत्तेत होते, सगळं काही करण्याचा प्रयत्न करत होते, पण नाही जमलं. आणि नाही जमलं म्हणून देवाचे उपकार त्यांना ठेवले आणि पारमार्थिक सत्तेत गेले. आणि पारमार्थिक सत्तेत गेल्यानंतर मात्र साधिले पवित्र सुख. आता तुकोबारायांना स्वतःच निज म्हणजे स्वतःच आणि आपल्याच इथे सुख आहे. सुख कुठे? सुख इथे. पण प्रातिभाषिक सत्तेमध्ये जर आपण असू तर आपण नेहमी पाहूया की सुख हे अधिष्ठान आहे आणि दुःख हे अधिष्ठान आहे. दुःखाच्या अधिष्ठानावर जसं दोरीवर सर्प भासला, तसं दुःखाच्या अधिष्ठानावर सुखाचा भास झाला. बरं का? जग का भुललंय? जग का ऐकत नाही संत महात्म्यांचं, ऋषीमुनींचं? तर
दुःखाच्या अधिष्ठानावर सुखाचा भास झालेला आहे आणि प्रत्येक व्यक्ती सुखाला जरी कधीशी तळमळ करून राहिलेले आहे. त्यांना सांगितलं अरे बाबा पंढरपूरला जा, बरं का, सुखाला जरी करशी तळमळ तरी तू पंढरीशी जा एक वेळ, एकदा पंढरपूरला जा की तुझं सगळं काय होईल, दुःख नष्ट होईल. पण तिकडनं तो पंढरपूरला जाऊन तुझ्या येईल आणि तो कधी आले म्हणजे रात्री चाललो, काय झालं काय, अहो कपाळाला हात लावायचीच पाहिजे. तरी तू पंढरीशी जा एक वेळ काय तो 10 वेळा जाऊन आला तरी दुःख काही संपलेलं नाही. ते दुःख घालवायचं असेल तर निज सुख याच देहामध्ये निज नावाचं म्हणजे स्वतःचं सुख आहे, बरं का. आणि ते सुख प्राप्त करायचं असेल तर हृदयस्थ आत्माराम नेनती वेद ते फिरती तीर्थाटनी. हृदयस्थ आत्माराम नेनती जर आपण विचार केला, काही सांगतात 12 तास लाईनला उभा होतो पण माझ्या पुढे होता ना तो खाली पडला, चक्कर येऊन पडला, तो नाही पडला. कोण पडला? त्याच्यामध्ये जे होता ना त्याला भूक लागली, भुकेने व्याकुळ झाला तो. या देहाचा काय संबंध आहे भुकेशी? या देहाचा, या पंचतत्वाचा आणि या अष्टधा प्रकृतीचा भुकेशी तृष्णेशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. या सगळ्याचा जो संबंध आहे तो आत्म्याशी आहे, तो संबंध आत्म्याशी आहे. आणि आत्माच म्हणतो मला भूक लागली, आत्माच म्हणतो मला भूक लागली. पण ज्याला भूक लागली त्याला अद्याप कळलं नाही भूक कुणाला लागली, अद्याप कळलं नाही. तो तृप्त झाला, जेवून तृप्त झाला, त्याने तृप्तीचा ढेकरही दिला आणि बिछाण्यावर जाऊन सुद्धा पडला, तो राजीने खात होतो, परंतु अद्याप त्याला कळलं नाही भूक कुणाला लागली. उद्या आपण हे पाहूया, ज्याला भूक लागली तो म्हणतो मी जगणार, तो म्हणतो बरं का आता जगणारच, आता मरेनच. काय झालं? काय कॅन्सर, काय झाला? कॅन्सर झाल्यामुळं आता मी जगणार नाही. हा कॅन्सर झाला कुणाला? मला काय सांगायचंय, हा कॅन्सर झाला कुणाला? बरं झाला कुठे? एक सांगतो म्हणे घशाला झाला, कोणी सांगतो गालाला झाला. तुम्हाला सर्व माहिती, अश्विनीताई म्हात्रे त्यांना सुद्धा कॅन्सर झाला, वाचल्या त्या कॅन्सरमधून, बिना ऑपरेशन त्या बाहेर आल्या. आता सुंदर कार्यक्रम वगैरे करतात, विशेष काही नाही. पण मला हे सांगायचे, कदाचित स्त्रीला कॅन्सर झाला तर तो गर्भपिशवीला कॅन्सर होतो, पण आता मला कॅन्सर झाला म्हणजे नेमकं काय? मला म्हणणारा कोण आहे? आत्मा आहे. आत्म्याचा या गालाशी काय संबंध आहे? ही तनकायाची गाडी आहे, बरं का. आमची माऊली प्रभाकर मध्ये सुंदर सांगायची या देहाचं वर्णन करताना, मग हे काय? हा हात आहे, हे गाल आहे, हा डोळा आहे, हे डोकं आहे, ही छाती आहे, हे पोट आहे, हे पाय आहेत, हे दात आहे. मग तू कुठे आहेस? मला काय सांगायचंय की या संपूर्ण शरीराची आपण जर हे केली तर प्रत्येक अवयवाचं नाव वेगळं आहे. म्हणून पण या सगळ्या अवयवांचा जो जी सत्ता अबाधित आहे तो आत्मा आहे. आणि अनावधानाने तो म्हणतो मी जगणार नाही, मी जगणार नाही. अगदी व्याकुळ झालेला आहे तो. कशामुळं? चढाची म्हणजे नाशिवंताची संगती केली, म्हणून या नाशिवंताची संगती केली, या मडक्याची मरणाची संगती केली आणि म्हणून तो म्हणतो मी जगणार. एक आंधळा वेडा पंगू, एक सर्वांगी तो चांगू आणि ग्राम गुणे संगू घडला दोघा. बरं का, जसा एक आंधळा असतो आणि मग तो आंधळा भीक मागतो, पण त्या भीकेवर जगतो कोण? जो धडधकट आहे, चांगला आहे तो, आणि पण तो आंधळा त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि हा आंधळ्याच्या चालीने चालतो. वास्तव त्याला आंधळ्यासारखं चालायची गरज काय? ग्रामगुणे संगो घडला दोघा,
दोघांची संगत झाल्यामुळं हा डोळस माणूस आंधळ्याप्रमाणे चालायला लागला. तसं या मरत्या शरीराची संगती केल्यामुळं, नाशवंताची संगती केल्यामुळं जो कधी जन्माला येत नाही, जो कधी मरतही नाही, तो म्हणतो मी जगणार नाही. जो जगणार नाही त्याची ओळख करायची. बरं का? हृदयस्थ आत्माराम नेणती, त्या जो नेणता आहे त्याला आपलं जाणायचं आहे आणि त्याला जाणल्यानंतर ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. कोणाची? त्याची. पण तो कसा आहे? देवा नाही रूप, देवा नाही गाव, देवा नाही नाव, कुठे काय? ज्याला रूप नाही, ज्याला गाव नाही, ज्याला नाव नाही, त्याची सेवा करा म्हणतात. आता तुम्ही सांगा कशी सेवा करायची? कशी सेवा करायची? आमच्याकडे एक म्हातारा रायकर होता. रायकर फार गोष्टी सांगायचा, कथा सांगायचा, फार हुशार होता. पण त्याने मला एकदा प्रश्न विचारला, अरे बा तू सांगतो की या वैखरी वाणीने उच्चार करायचा नाही, मग उच्चार करायचा कसा? मी सांगितलं ते बाबा तुला तसं कळणार नाही. तू फक्त भजन गात जा, कथा करत जा, तुला ते गुरुशिवाय कळणार, गुरुशिवाय ते कळणार नाही. आणि म्हणून त्याला रूप नाही, नाव नाही आणि गाव नाही, असा जो देव आहे तर त्याचं भजन करायला ज्ञानोबराया सांगतात. आम्ही ज्याचं भजन करतो ते दत्त महाराज असतील, आम्ही ज्याचं भजन करतो तो विठ्ठल पांडुरंग असेल, आम्ही ज्याचं भजन करतो तो भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र असेल महाराज कदाचित. पण ज्याचं भजन करायला संत महात्मे सांगतात तो देव वेगळा आहे आणि त्याची ओळख करण्यासाठी नितांत सद्गुरूची गरज आहे. आणि म्हणून तुकोबरा सांगतात की क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, क्षणभर फक्त आम्ही वाईट शोषण केलं. पण मी सांगतो की क्षणभर म्हणजे उभ्या आयुष्यभर, एक क्षण म्हणजे नाहीतर काय, देवाचे द्वारी उभा क्षणभरी. फार सुंदर आहे नाही का? तेने मुक्ती चारी साधिल्या, फक्त एक क्षणभर म्हणजे या इकडे आरतीला पण यायची गरज नाही. यायचं इथे या दरम्यान तुम्ही यायचं, क्षणभर उभं यायचं, इकडे निघून जायचं. अशी बरीच माणसं पण नोकरीवर, नोकरी करणारी बरीच माणसं अशी आहेत की मंदिरात येतात, फक्त हात जोडले की निघून जातात. क्षण त्यांना माहिती आहे तिने मुक्ती चारी साधी आहे. चारी मुक्ती त्याला लगेच प्राप्त होतात. बाकीची सायन्स करायची, बाकीचा उद्योग करायची गरजच काय परमार्थासाठी? बरं का? म्हणजे क्षण म्हणजे उभं आयुष्य. क्षण याचा अर्थ असा आहे उभं आयुष्य, जन्माला आल्यापासून तर मृत्यूच्या शेवटच्या टोकापर्यंत जेवढं आपलं आयुष्य आहे त्या आयुष्याचं नाव आहे क्षण. बरं. आणि तुकोबाने आयुष्यभर दुःख भोगलं, पण दुःख जे भोगलं त्याच्यापेक्षा त्यांना जो निजसुखाचा वाटा प्राप्त झाला त्याच्यामुळं मागील दुःखाचा पर्याय झाला, मागील दुःखाचा पर्याय झाला. आपण अध्यात्म वेगवेगळा विचार केला क्षणिक वाईट परिणामाचा, तर जणभाई सुद्धा सांगते व्यावहारिक सत्य आणि पारमार्थिक सत्य. जणी म्हणे देवा झाले मी देवा
येसवा, येसवाचा अर्थ तुम्हीच मलाही सांगता येणार नाही की येसवा म्हणजे काय ते मलाही सांगता येणार नाही, पण जनाबाई सांगते तरी म्हणे देवा झाले मी येसवा, एवढं सांगू शकेल, निघाले केशवा घर तुझे. जनाबाई स्वतःचा अनुभव व्यक्त करते. व्यावहारिक सत्यामध्ये कदाचित समाज तिला येसवा म्हणेल, येसवा म्हणेल, पण पारमार्थिक सत्याचा विचार केला तर निघाले केशवा घर तुझे. काय आनंद असतो, त्या आनंदाला पारावार नाही. पारमार्थिक सत्याचा तो आनंद आहे. तुकोबरायांच्या जीवनात सुद्धा विराण्यामध्ये सांगतात तुकोबराया बरं का, घररिगी झाले पट्ट आणि बळे आणि वरिले सावळे परब्रह्म. व्यावहारिक सत्ता घररिगी झाले पट्ट आणि बळे म्हणजे तुकोबा विराण्यामध्ये एक स्त्री झाले, स्त्री. पण मला वाटते की स्त्री नाही झाली, विराण्यामध्ये ते पुरुषच होते. घररेगी झाले पट्टर आणि बळे म्हणजे ते घर निघाले, पण कोणाचे? देवाचे घर निघाले. बरं का, देवाचे घर निघाले. आपण जर देवाचे घर निघणे पारमार्थिक सत्य आहे. आणि मग तुकोबाला सांगतात बलियेचा अंग संग झाला आता नाही भय चिंता तुका म्हणे. आता हे जे कडवं आहे ना, हे दोन्ही कडवं पारमार्थिक सत्यातले आहे. बलियाचा अंग संग झाला आता, आता आम्हा जो बलवान आहे ना, बरं का, त्या बलवानाचा संग झाला. नुसता संगत नाही झाला तर अंग सुद्धा झाला. म्हणजे संगती पंगती देवासवे घडे त्यांची येणे जोडे सर्व सुख. ते सुख तुकोबारायांना प्राप्त झालं आणि ते सुख निज सुख अविट सुख माऊलीच्या भाषेत सांगायचं झालं. अविट ग माये अवीट सुख अवीट वस्तू आपल्या हृदयामध्ये वास करून आहे, पण तिचे अद्याप आपल्याला भेट सुद्धा नाही. बरं का, मृगणा भी कस्तुरी वसे मृग भटकत जंगल जाय सप्त हृदय में राम वसत आहे मूर्ख नाही समजाय. अद्याप कळलं नाही तैसा हृदयामध्ये मी राम. कोण सांगतो? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचे आरामू भ्रांताशी कामू विषयावरी. मला शोधतो तो, मला तो शोधतो, तो कुठे शोधतो? विषयात राम पाहतो. पण मी राम विषयात नाही, मी निर्विषयी राम तुझ्या हृदयात आहे अर्जुना. पण तुम्हाला कुठे शोधण्याचा प्रयत्न करतो? जगात शोधण्याचा प्रयत्न करतो. मी कधीच भेटणार नाही. आणि अशी जी अभीट वस्तू आहे त्या प्राप्तीसाठी अद्याप तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगेन, मीराबाईचं उदाहरण सांगेन. कारण मीराबाई जेव्हा ती राजकन्या होती, मीराबाई राजकन्या होती, राणा सांगा तिच्या वडिलांचं नाव. आणि ती जेव्हा तिची आई जेव्हा गरोदर राहिली तर 9 महिने त्या ठिकाणी कथापुराण चालू होतं. कथापुराण चालू होतं बरं का. एवढं लक्षात ठेवायचं की जर आपल्याला आपल्या सात्विक कन्यापुत्र आपल्या कुटुंबामध्ये जन्माला यायची इच्छा असेल तर त्या ठिकाणी 9 महिने जेव्हा त्याला कळलं की मासिक पाळी टळली तेव्हापासून त्या ठिकाणी सतत तिथे देवाधिकांचंच कथा चालू होत्या. मीराबाई जन्माला आली, थोडक्यात सांगेन लहानाची मोठी झाली आणि तिचा विवाह सुद्धा झाला. पण
जेव्हा एक वरात चालली होती वरात, आणि वरात जात असताना त्यांच्या घरी कृष्णाचं मंदिर होतं, छोटी मूर्ती होती भगवान कृष्णाची. तर ती वरात चालली असताना मीराबाईच्या टाळी काय, अरे बाळा ही वरात आहे, ती मुलगी ना तो तिचा नवरा आहे, ती दोन्ही ती बाशिंग बांधलेली ही लग्नाची वरात आहे. मग आई माझं लग्न कधी होईल, मला असा नवरा कधी मिळेल? तर ती सहज कौतुकात म्हटली, बाळ अरे तुला नवरा करायची काय गरज आहे, तुझा नवरा मंदिरात आहे भगवान श्रीकृष्ण. तेव्हापासून ती भगवंताची सेवा करायला लागली, त्याची पूजा अर्चा करायची. पती म्हणून मनाने तिने तिचा भगवान श्रीकृष्णाला स्वीकार केला. पण जेव्हा ती उपवर झाली, लग्न करायचं ठरवलं, तेव्हा वडिलांनी जेव्हा म्हणजे वर यायला लागले, तेव्हा तिने आईला प्रश्न केला, आई तू सांगितलं होतं ना तुझा पती तो आणखी वेगळा पती कशासाठी? पण तेव्हा त्याने सांगितलं, बाळ तो पारमार्थिक सत्तेतला पती आहे, तुला व्यवहारिक सत्तेतला पती करावा लागेल. म्हणून भोजराज नावाच्या राजपुत्राबरोबर तिचा विवाह करण्यात आला. 7 भाऊ होते, 7 किती भाऊ होते? एकूण 7 भाऊ होते. पण भोजराज नावाचा जो राजपुत्र होता तिचा पती, त्याने किंचित सुद्धा तिला दुःख दिलं नाही. अगदी शेवटपर्यंत परमार्थाला तिला मदत केली. कारण ती जेव्हा सासरी गेली ना, भगवान श्रीकृष्णाची मूर्ती घेऊनच गेली. आणि आपल्या पतीला सुद्धा सांगत होती की तुम्ही माझे पती आहात, पण व्यवहारातले परमार्थातले नाही. हा माझा पती आहे, माझा खरा पती हा आहे. आणि त्याला सुद्धा ती गोष्ट पटली नाही, पटवून घ्यावी लागली. ती इतकी सुंदर होती मीराबाई, इतकी सुंदर होती की तो तिचा पती त्याला पटवून घ्यावा लागला. तर पटवून घेतलं नसतं तर जमलं नसतं. पण एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली की भोजराज हा युद्धात मारला गेला. मृत्यूच्या वेळेने त्यांनी भगवान श्रीकृष्णाने विनंती केली होती, देवा माझ्या पतीला आयुष्य दे. पण देवाने त्याला आयुष्य नाही दिलं. फार मोठ्या जखमा झाल्या होत्या, फार ती शुश्रूषा करायची मीराबाई, पण तिचा पती जगला नाही. पण त्याच्यापेक्षा मी आणखी नवल सांगतो, 7 भाऊ होते, त्याच्यानंतर दुसरा त्या गादीवर आला, तिसरा गादीवर आला, 6 जण तिच्या समोर गेले. पण ती फक्त घुंगरू बांध करत नाचली. ती नाचतच होती. सांगतात असे 20 कप्याला राजाजीने भेजा किंवा राणाजीने भेजा, पण तो राणा भोजराज नव्हता. तो 7वा वंशज होता विक्रमादित्य, राणा विक्रमादित्य. तो कोण होता? राणा विक्रमादित्य. तो आणि त्याची आई दोघांनी कपट कारस्थान करून एक माणूस म्हणजे तो गुंड होता, प्रख्यात गुंड होता. तो त्या गुंडाला बोलवून घेतलं, त्याच्याकडे एक सोन्याचं ग्लास आणि सोन्याच्या ग्लासामध्ये ते काळकूट विष भरून दिलं आणि त्याला सांगितलं की मिरेला नेऊन दे आणि सांग की विक्रमादित्य राणाने तुला हे अमृत दिलेलं आहे. सोन्याच्या ग्लासामध्ये काय दिलेले? अमृत दिलेलं आहे. जो घेऊन चालला होता तो गुंड होता, पण त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते की हे मी किती पापी कृत्य करून राहिलेलं आहे. हे अमृत नाही आहे, हे विष आहे. पण त्याला सांगितलं होतं तू सांग मिरेला हे अमृत आहे म्हणून. आणि मीरा ही विश्वासाने तो ग्लास घेतला, पाहिला वा सोन्याचा ग्लास आहे आणि अमृत. तिने अमृत हातात घेतलं आणि त्याने तिचे पाय धरले आणि ओक्सा रडायला लागला की मी फार पापी, मी फार वाईट कृत्य केलं. तोपर्यंत तिने तो विषाचा प्याला पिऊन घेतला. पिवत मीरा हशी रे, ती हसत होती. दुसऱ्यांदा पण प्रयोग केला आहे. एका पेटाऱ्यामध्ये अगदी जहरी साप दिला होता साप, आणि तो साप दिल्यानंतर ती एका बाईला पाठवली होती साप घेऊन. ती घेऊन गेली आणि सांगितलं की याच्यामध्ये काय माहिती आहे का? म्हणे हिरा आहे, हिरा आहे. तर तिलाही माहित होतं की याच्यात हिरा नाहीये,
साप आहे, पण हिरा आहे म्हणून तिने ती टोपली उघडली आणि उघडल्यानंतर आतमध्ये पाहते तर तो हिराच होता, साप नव्हता, तो हिराच होता. मला फक्त एवढंच सांगायचं की समाजाने अतिशय संतांना त्रास दिला. ही गाय जिवंत केली नाहीस तर तुला फाशी दिली जाईल. हे बेदरच्या बादशाने कुणाला फरमावलं होतं? नामदेव महाराजांना. फाशीवर लटकवलं जाईल. तुम्ही खरे संत असाल तर मेलेली गाय जिवंत करा. त्याचे पुढे जाऊन सांगतो, हा दगडाचा नंदी गवत खाऊन दाखवा. दगडाच्या नंदीने गवत खाल्लं नाही तर हे नाथ्या लक्षात ठेव त्याचा परिणाम काय. नाथाने भगवंताला सांगितलं, देवा हा लाज नको तुम्ही मेरी कन्हैया, तुम गोवर्धन गिरीधारी. दगडाचा नंदी अरे घसा घसा गवत खायला लागला, जिवंत नंदी तरी कमी घास घेईल. एवढे आता तो दगडाच असतो, त्याला काय मर्यादा आहे? त्याचे काय दात पडणार आहेत का? घसा घसा गवत खाल्लं, किती खाल्ले पेंडी ते मलाही सांगता येणार नाही. पण विनंती केली नाथाने, बाबा भरपूर गवत खाल्लं, आता थांबू नको नाही तर पाया पडून पडून तिथून बसतील. म्हणून त्याला सांगितलं, जा गंगेमध्ये जा, अद्याप तो तिथे आहे. मला ते सांगायचं नाही बरं का. आणि म्हणून तुकडा दुसऱ्या चरणात चांदी मांदी मागे केल्यावर अधिकची परी दुःखाची तुकोबरायांवर वयाच्या 13व्या वर्षापासून प्रपंच सांभाळायची वेळ आली. प्रपंचाची धुरा, संसाराची धुरा तुकोबरायांच्या खांद्यावर वयाच्या 13व्या वर्षी आली. तेव्हापासून त्याने प्रपंच फार सावरण्याचा प्रयत्न केला, पण देवाच्या मनात त्याने प्रपंच करावा हे नव्हतं. आणि म्हणून एवढं काय सांगायचं तुकोबरायांच्या बाबतीत की नको नको ते केलं बरं का. आणि म्हैशी त्यावेळेला म्हैशी खरेदी केल्या, त्या म्हणजे भाकड्या म्हैशी घ्यायच्या आणि वेळेवर विकायच्या. मध्ये समाजाला कोणी आता मध्यानंतर 20 वर्षापूर्वी ना लोक तेच करायचं, उडलेल्या म्हशी आणायच्या वेळेवर विकायच्या. आता ते काय झालं माहिती आहे का, तेव्हा म्हस मिळायची 15,000ला आणि ती जायची 80,000ला. आता भाकडी म्हशीचीच किंमत आहे 80,000. आता कोणीच खरेदी करत नाही ती भाकरी. तिची किंमत 80,000 आहे, विकायला तिची किंमत आहे 1,20,000. म्हणजे 40,000साठी 80,000 गुंतवायला आता कोणीच तयार नाही. मला काय सांगायचं आहे, तो धंदा करून पाहिला आणि शेवटी तुकोबरायांना मार खायची वेळ आली. मुंबईच्या त्या शेतामध्ये त्या म्हैशी गेल्या, हे बसले देव करत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पण विठ्ठल काही सोडवणार नाही. मुंबईचे बुवा आले आणि बोरीच्या काट्याने मारलं तुकोबरायांना, बोरीच्या काट्याने मारलं. आणि मलाही त्या तुकोबाच्या जीवनाचा अनुभव एकदा आला. मी बोरीच्या काट्यात पडलो डोंगरे मारायला. कमीत कमी 50 काटे माझ्या अंगाला बोचले होते. ते आमचे शिवाजी सर म्हणून आहेत,
15 मिनिटं त्यांना काटे काढायला लागले. मला वाटतं दिगंबर होता, रामदास पण होता त्यावेळेला. अद्याप काही काटे अंगात आहे, ते समजतात मला. असं पाहिलं तर समजतात आहे, अजून 7-8 तरी आहेत. पण मला तो अनुभव आला की तुकोबारांना सुद्धा विशेष दुःख झालं नसेल, ज्या की 50 काटे अंगात घुसले, रक्त सुद्धा शरीराला लागला, तरी मला दुःख झालं नाही. याचा तुकोबांना सुद्धा दुःख झालं. तुकोबा आनंदितच होते, आणि आनंदित होते म्हणून रात्री मंबाजी बुवा कीर्तनाला आले नाही, तर रात्रभर तुकोबांना झोप लागली नाही, काटे भरले म्हणून. मंबाजी बुवा कीर्तनाला आला नाही म्हणून सकाळीच उठून गेले, उठा मंबाजी बुवा, काल तुम्ही मला मारलं ना बोरीच्या काट्याने, त्याचा त्रास झाला असेल तुला. त्याला म्हणतात संत. असे संत मला एवढं सांगायचे. नंतर मिरच्यांचा धंदा केला महाराज. फार ते कोकणातून असे जुन्या आठवड्यात सांगतात. लोणाड म्हणून एक गाव आहे देवणीमध्ये, लोणाड नावाचं गाव आहे. तिथे मिरच्यांचा व्यवसायाची बैलगाडी तिथे आली, आणि तुकोबा हिसाबाची वय त्यांच्याकडे नव्हती. ते गाडी उभी केली, लोक जी आली, कोणी 1 पोता, कोणी 2 पोतं, 5 मिनिटात सगळी गाडी संपली महाराज. पैसे कोणीच दिले नाही, पैसे कोणीच दिले नाही. पंढरपूरच्या पांडुरंग रायांना ते समजलं, आणि पांडुरंग राय तिथे आले, आणि डोंगरे महाराजांनी 1 पोता नेलेले त्यांच्या दारात. हे डोंगऱ्याची बाहेर या, तुम्ही 1 पोता घेतला, पैसे द्या. हातामध्ये त्यांच्या रस्सी होती. पैसे दिले नाही तर फास घेईन तुमच्या दारात. हे कोण बोलत होते? पंढरपूरचे पांडुरंग राय. सगळा पैसा वसूल केला, तुकोबा लोणारलाच होते, पण पैसा मात्र पंढरपूरला, आपल्या देऊला पोचला. त्यांच्या पत्नीकडे सगळा पैसा पोचला, हे तुकोबांना कळलं सुद्धा नाही. आणि जेव्हा कळलं की माझ्यासाठी देवाने हातात रस्सी घेऊन हात घेण्याच्या वल्गना केल्या, त्या आता आपण धंदा करायचा, धंदा सोडून दिला, प्रपंच सोडून दिला, आणि देवदेव करायला लागले. आणि म्हणून ते सांगतात, सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, बरं का, केल्या बरोबरी. आणि अधिकची परी दुःखाची आयुष्यात मला दुःखाशिवाय काहीच पाहायला मिळणार नाही. आणि म्हणून मी एकदा सगळ्यांना विनंती करतो, त्याच्यात जास्तीत जास्त स्त्रियांना सांगतो की मागचं सांगू नका. सांडी मांडी मागे केल्या फार सवय आहे, आम्ही फार केलं. पाठे उठायचो, पाणी भरायचो, पाठे उठून दळण करायचो, हे सगळं आम्ही करायचो. आता तुम्ही काय करता? घरात चक्की आहे, घरात पाणी आहे, कपडे धुवायला वॉशिंग मशीन आहे, भाकरी भाजायला ती पण मशीन आली. आता मला भाकरी भाजायची मशीन आली. मग तुम्ही आता करता काय? हे फक्त सासूने बोलायचं नाही का? तर अधिकची परी दुःखाची, अधिक दुःख भोगायचं असेल आयुष्यामध्ये, तर सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, तर करिता बरोबरी, दुरावशी दुरी भवाची या पुढे वावशी. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची पायी. तुकोबाराय शेवटच्या चरणात
अनुभूतीने सांगतात की आता मी सध्या कुठे आहे, अनंताची पायी. अनंत त्याला म्हणतात की ज्याला आधी नाही, मध्य नाही आणि अंत नाही. किंवा अनंत त्याला म्हणतात की ज्याला कुठलं तरी कधीच ते संपत नाही. अनंत वस्त्र भांडार नाही का, आपण पाहतो काय अनंत वस्त्र भांडार, पण आपण गेलो 9वारी साडी आहे का तर म्हणे संपली. म्हणजे अनंत वस्त्र भांडारात 9वारी साडी नाही. किंवा ते म्हणते त्याला खप कमी आहे, आणून ठेवतो आम्ही पण संपत नाही. आणि नाव काय आहे, म्हणजे काही मागा मिळेल, काही मागा मिळेल, काही मागा मिळेल त्याला अनंत म्हणतात. असा जो अनंत आहे तर तुकोबाला सांगतात की ते अनंताच्या चरणावर मी लीन झाल्यामुळं, पायावर मी लीन झाल्यामुळं आता तुका म्हणे येणे जाणे नाही. आता मला यायचं नाही, मी जायचं नाही, जो येणार नाही आणि जो जाणार नाही अशाच विभूतीच्या पायावर मी डोकं ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्याचा अंगसंग, अनंताचा अंगसंग मला झाल्यामुळं त्या अनंताचे गुण मी अंगीकारले आणि अनंताचे गुण आहेत. आता जन्माला यायचं नाही आणि मरायचं सुद्धा नाही. त्याच स्थितीला आमच्या मातोश्री हरिभक्त परायण चंद्रभागाबाई जयराम अधिकारी या सतत रात्रंदिवस नामस्मरण करून आणि त्याच स्थितीला पोहोचलेल्या आहेत. आत्ता तुका म्हणे येणे जाणे नाही आता, आणि राहिलो अनंताचे पायी या स्थितीला आमच्या मातोश्री पोहोचलेल्या आहेत. त्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही. असो त्यानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. तरी सुद्धा ज्याप्रमाणे अमावस्याला दुपारी 12 वाजता सूर्याला काडवातीने ओवाळावं, याच न्यायाने माई सांगते शांतामाई, आत्मा नाही आला गेला, सदा आनंदी राहिला, आत्मा येत नाही जात नाही, ज्याचं स्वरूपच आनंद आहे, असे आनंद स्वरूप आमच्या चंद्रभागाबाई त्यांच्या आत्म्याला आपण दुपारी 12 वाजता काडवातीने सूर्याला ओवाळूया. तुकाराम 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 तुकाराम.